नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज होती गुरुपौर्णिमा आणि मस्त बघा मी पण इकडं देवपूजा पण करून घेतली. देवांची पण छान अशी अंघोळ वगैरे केली आणि इथे छान असं स्वामींचा अभिषेक करून घेते. मस्त अगोदर पाणी टाकलं, दूध टाकलं, मग पंचामृताने असं छान स्वामींचा अभिषेक केला आणि मधानी पण असं छान स्वामींचा अभिषेक केला. छोटीशी मूर्ती आहे स्वामींची माझ्याकडे. मी त्यांचीच पूजा करत असते आणि खूप छान मला प्रसन्न वाटत होतं. मंत्रांचा जाप वगैरे करून मी छान असे स्वामींचा अभिषेक केला आणि इतकं मन असं प्रसन्न वाटत होतं ना. मस्त वाटत होतं खूप छान. त्याच्यानंतर मग छान अशी स्वामींची अंघोळ घातली आणि मस्त असं बघा स्वामींना आसनावर बसवलं, स्थापना केली स्वामींची आणि त्याच्यानंतर मग अत्तर लावलं स्वामींना आणि गुरुपौर्णिमा होती ना, तर मनात एकदम असं उत्साह होता सगळं करायचा आणि खूप छान अशी मग अत्तर वगैरे लावला, सगळ्या देवांना हळद कुंकू लावून घेतलं, दिवा लावला आणि मग सगळ्यांना फुलं वगैरे वाहिली आणि इतकं छान वाटत होतं ना, मन असं एकदम प्रसन्न होतं की छान आपली पूजा एकदम मस्त झाली पाहिजे. मी काही असं पाटावर पूजा नाही मांडली. मी म्हटलं देवाऱ्यातच आपण छान असं स्वामींना अभिषेक वगैरे करून जिथे आपण नेहमी स्वामींची पूजा करतो तिथेच करूया असं. वेगळी काही स्वामींची पूजा नाही केली, का की माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे. मग असं वेगळं असं पाटावर बसवायची काही गरज नव्हती. छोटंसं पाट आहे त्याच्यावरच बसवून छान स्वामींना मस्त असं फूल वगैरे वाहिलं, धूप आणि दिवा ओवाळून घेतला आणि इथे बघा माझी मुलगी मी काय करते तेच बघायला सारखी येत असते. त्याच्यानंतर मग बाहेर हळदीचं लेपन वगैरे केलं आणि आज गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमाला तुम्ही पण करत जा, खूप छान वाटतं. गुरुपौर्णिमालाच काय, दर पौर्णिमाला गुरुवारी मी करतेच हळदीचं लेपन आणि खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि जेव्हा मी हळदीचं लेपन करते ना, तर ना मला असं एक पॉझिटिव्ह वाइब्स येते घरात. खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं आज काहीतरी सण आहे, असं वाटतं जेव्हा मी हळदीचं लेपन करते. खूप छान वाटतं. त्याच्यानंतर बघा इथे मस्त सगळ्या देवांना फूल वाहून घेतले. त्याच्यानंतर ना मिस्टरांनी लाडू आणि बर्फी म्हणजे मिठाई आणली होती, ती पण दाखवून दिली. इथे श्यामबाबाची पण छान पूजा करून घेतली आणि नैवेद्य पण दाखवून दिला. इथे बघा आज पौर्णिमा होती म्हणून स्वास्तिक पण काढलं दारावर. बाहेर रांगोळी वगैरे काढली, दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि इतकं छान वाटत होतं. त्याच्यानंतर मग स्वामींना छान असा मुजरा केला. मस्त असं मन भरून असं छान पूजा झाली माझी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट मी संध्याकाळी शूट केलं. इथे मग संध्याकाळी ना मी नैवेद्यासाठी ना शेवळ्यांची खीर करत होती. मग छान अशी मी खीर बनवली. स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता म्हणून स्वयंपाक वगैरे केला आणि तेवढं काही शूट नाही करता आलं. त्याच्यानंतर ना कोणीतरी आलं होतं वाटतं, पाहुणे आले होते माझ्याकडे, म्हणून मग मला तेवढं काही शूट नाही करता आलं. त्याच्यानंतर मग छान अशी आपली शेवळ्यांची खीर बनवली, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि ना ब्लॉग लेट म्हणून येत आहेत, का की मला बरं नव्हतं. मला खूप जास्त तब्येत खराब होती, म्हणून मग मी थोडे लेट ब्लॉग टाकत आहे. तर थोडं समजून घ्या आणि लेट ब्लॉगसाठी सॉरी. आणि नक्की ब्लॉग पूर्ण बघा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असा होता आजचा गुरुपौर्णिमाचा दिवस, खूप छान आणि प्रसन्न. त्याच्यानंतर मी सासूबाईंकडे पण गेली होती, म्हणून मग मला काही जास्त शूट करता नाही आलं. इथे छान अशी शेवयांची मस्त अशी तूप वगैरे टाकून, मस्त काजू बदाम वेलायची टाकून आणि मस्त अशी खीर बनवली होती आणि खूप छान झाली होती. जेवण वगैरे केलं आणि मग असं संपवला आजचा दिवस. तुम्हाला नक्की कसे वाटतात कमेंट करून सांगा माझे व्लॉग्स. लाईक पण करत जा आणि कमेंट्स पण करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.